और मीरा जी के मंदिर के अंदर कोने में एक छतरी के अंदर संत रविदास जी के 2 प्रणाम रखी हुई है। एक बार मीरा जी ने उनको बुलाया कि प्रभु आइए, मेरे यहाँ 700-800 संत आने वाले, उनको भोजन कर रही हूं, आप भी आएंगे तो मेरा जीवन अच्छा चरितार्थ हो जाएगा। रविदास जी चले गए। जैसी छुआछूत थी, जात पात थे, उसके अगेंस्ट ही रविदास जी लड़ रहे थे। जब रविदास जी पहुंचे तो सबने कहा कि हम इनके साथ नहीं खाएंगे, और रविदास जी समझ गए। आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये संत रविदास महाराजांनी वाराणसीच्या त्या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि भक्ती मार्गाने हिंदू समाज आणि हिंदू समाजातील असणाऱ्या प्रत्येक बांधवाला आपल्या धर्म आणि धर्माची असणारी ताकद ही भक्ती मार्गाने विविध ग्रंथांमध्ये विविध वेगवेगळ्या मार्ग पद्धतीच्या माध्यमातून आपला ईश्वर आणि ईश्वराची असणारी अनन्य साधारण असणारी त्यांची त्यावरती असणारी असीम श्रद्धा आणि भक्ती आणि त्या भक्ती भावातून त्यांनी केलेला समाजामध्ये असणारं जागरण ज्याला म्हणतात। आता दुसंगींनी त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या जीवनाचा असणारा संपूर्ण त्यांनी केलेला कार्याचा उल्लेख हा तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलाय, त्याची मी पुनरावृत्ती करणार नाही। खासदार यशवंत कुमार गौतम जी खास दिल्लीवरून या कार्यक्रमात आलेले आहेत, त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो। तसेच या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि महाराष्ट्र भाजपच्या महामंत्री आणि त्यांनी आम्हाला पूर्ण कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलं ते आमदार माधवीताई नाईक यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि ज्यांच्या नेतृत्वाचा पूर्ण कार्यक्रम झाला ते आमदार नारायण कुचे यांचेही मी विशेष आभार या ठिकाणी मानतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित बापूजी कराड साहेब, आमदार भगवानराव लोणीकर साहेब, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार संतोष डांगे साहेब, आमदार सुभाष शिरसाट साहेब, तसेच राम सातपुते, राहुल लोणीकर, महापौर समीर राजूरकर, शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष किशोर चितोळे, सर्व संत महात्मे महाजन आणि सर्व सन्माननीय भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि अनुसूचित जाती वर्गाचे माझे सर्व सहकारी यांची मी हार्दिक धन्यवाद करतो। आणि या ठिकाणी अध्यक्षांना हे खात्री देतो की हा जो कलश आहे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू अशी मी खात्री या ठिकाणी करतो। आणि शेवटी संत रविदास महाराजांचे मन चक्रा तो कटे तुले गंगा हे पवित्र वाक्य बोलून मी माझे आभार प्रदर्शन संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय उरिया। महाराज नगरमध्ये आम्ही अकोला जिल्ह्यामधून अकोला शहरामधून आलेले आहोत। आज खूप चांगला असा एक समरसता अभियान अंतर्गत श्री गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त 650व्या जयंतीनिमित्त आम्हाला ही कलश वितरण झालेलं आहे। याचा आम्ही आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये एक चांगला उपक्रम करून आपल्या गुरु रविदास महाराज जयंती साजरी करणार आहोत। आणि भारतीय जनता पार्टीने अनुसूचित जातीमध्ये संत श्री रविदास महाराज जयंतीसाठी इतका मोठा आमच्यासाठी जे योगदान दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपलं आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, तसेच खासदार रमेशजी धोत्रे, आमच्या शहराचे अध्यक्ष श्री जयंतभाऊ मसने, महापौर शारदाताई खेडकर आणि आमचे सभापती विजयभाऊ अग्रवाल यांच्या सर्वांच्या आदेशानं आम्ही आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये खूप चांगला रविदास महाराज जयंतीचा उत्सव यावेळी साजरा करणार आहोत। त्यानिमित्त आम्हाला हे कलश वितरण झालेलं आहे, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाची उत्साह पार पडला त्याबद्दल संजय घबाले, माजी अनुसूचित जाती अध्यक्ष, नगरसेवक, महानगरपालिका अकोला।